धर्मकुमार शैलेंद्रराव पुरेकर हे आपले मनोगत व्यक्त करतील। त्यांना मी विनंती करतो आपले मनोगत व्यक्त करायचे। या धर्म समितीचे अध्यक्ष परमपूज्य परमानंद महाराष्ट्र अधिकरण सार्वभौम अलंकृत मम गुरुवर्य मामाजी यांना नतमस्तक करून साष्टांग करतो। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व संत महंत तपस्विनी आणि बाहेर आलेले सर्व संत महंत आणि महाराष्ट्रातील सर्व धर्मबांधव यांना साष्टांग करतो। एवढ्या स्टेजवर बोलण्याची माझी पहिली संधी, तरी इथपर्यंतचा प्रवास आणि आजचा हा दिवस कसा आला हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। माझं गाव नारपेठ पासून 2 किलोमीटर आणि गावामध्ये कोणीच उद्देशी नव्हतं, परंतु आजीची बहीण ते उद्देशी होती, त्यामुळे मग त्यांनी आजीला उद्देश घ्यायला लावला। नंतर माझे लहान काका अमरावतीला शिकण्यासाठी होते, मग त्यांनी उपदेश घेतला। नंतर काही वर्षांनी आई वडिलांनी उपदेश घेतला, नंतर भावाने उपदेश घेतला, भावाला 34 असताना उपदेश दिला, परंतु मला उपदेश दिला नाही। कारण असं होतं का माझे मोठे काका अमेरिकेत होते आणि माझी ओळख तिकडेच होती। नंतर आणि दुसरं कारण म्हणजे उपदेश दिल्यानंतर जे उपदेश गुरु पंचनाम देतात ते कोणाला सांगायचं धारणा होती, म्हणून मला उपदेश दिला नाही। नंतर माझे मोठे काका कधी उपदेश घेईल असं कधीच वाटत नव्हतं, परंतु काही वर्षांनी त्यांनी त्याचा दृष्टिकोन विचार बदलला आणि त्यांनी उपदेश घेतला। नंतर त्यांनी उपदेश घेतला तेव्हा माझा मन लागला, उपदेश घेतला। नंतर काही वर्ष गेले, नंतर नागपूरला शिक्षण झालं, नंतर BE ला ऍडमिशन केलं आणि यवतमाळला नंबर लागला आणि घरापासून खूप दूर असल्यामुळे थोडं आणि घरची परिस्थिती होती आणि कॉलेज थोडं हायफाय मिळालं होतं, थोडं फी जास्त, घरची परिस्थिती चांगली होती, भावाचं शिक्षण चालू होतं आणि 4-3 वर्षानंतर मला जॉब भेटेल ना हे सर्व एका वेळेस टेन्शन घेतलं आणि एवढं टेन्शन घेतलं हे जीवनच नकोसं वाटत होतं। आणि ह्या संकटात